हाय गाईज, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्व? होप सो मजेत असाल, मजेतच हवं. स्वागत आहे माझ्या नवीन लाँग व्हिडिओमध्ये. खूप दिवसानंतर मी लाँग व्हिडिओ बनवते, त्याबद्दल खरंच सॉरी. बट चला, फायनली आज लाँग व्हिडिओ बनवलाच आहे. जसं तुम्हाला शॉर्ट्समध्ये बघितलंच असेल तुम्ही की आम्ही आलो तो शिर्डीला, वेट अँड शो वॉटर पार्कमध्ये आणि साईबाबांचं दर्शन करण्यासाठी. 2 वर्ष झाले आम्ही तिकडे गेलो नव्हतो शिर्डीला. म्हणजे आमचं रिच्युअल होतं की आम्ही जायचोच प्रत्येक वर्षी, पण 2 वर्ष झाले मध्ये गॅप पडला आणि म्हटलं चला यावेळेस जाऊनच येऊया. गरम होती त्यामुळे म्हटलं वॉटर पार्कला पण जाऊ आणि बाबांचं दर्शन पण करू. सकाळीच निघालो होतो आम्ही, कारण नंतर जर ऊनचं चालू झालं ना मग खूप त्रास होतो ट्रॅव्हलिंगमध्ये. त्यामुळे म्हटलं आपण लवकरच निघूया आणि लवकरच पोहोचूया. त्या हिशोबाने आम्ही निघालो होतो. इथे मस्त चहा वगैरे घेतला आणि सुप्यामध्ये थांबलो होतो. मग सुप्यात मस्त छोटासा हार घेतला, गाडीमध्ये लावला. म्हणजे छान फिलिंग, एका छान मस्त वाटतं एकदम प्रसन्न. आणि परत आम्ही प्रवासाला सुरुवात केली आणि मी परत थांबलो. आता हे थांबले आम्ही माझ्या नवऱ्यासाठी, कारण माझ्या नवऱ्याला असं नाही का फोटोशूट वगैरे करायला खूप आवडतं. त्यांचे फोटोज वगैरे क्लिक करून दिले आणि मी परत प्रवासाला सुरुवात केली. आणि मध्ये थोडंसं थांबलो होतो आम्ही ब्रेकफास्ट करण्यासाठी. आता आमच्या दोघांना पण साऊथ इंडियन खूप आवडतं, त्यामुळे मग आम्ही इथे मेंदूवडा आणि इडली मागवली होती. मस्त गप्पा टप्पा करत, म्हणजे आम्ही खरं सांगते, आम्ही खूप वर्षानंतर आम्ही ट्रिपला निघालो बाहेर, त्यामुळे आम्ही खूप एन्जॉय करत होतो. म्हणजे नाही का दोघंच म्हणजे आम्ही दोघंच आम्ही एकमेकाच्या वाईबमध्ये होतो. कारण एक असं ट्रिपची खूप गरज असते. खरंच आम्हाला इथे बाहेर आम्ही आलो ना यावेळेस, तर आम्हाला समजलं की ट्रिपची खरंच खूप जास्त गरज असते. कुठेतरी बाहेर निघून डे टू डे लाईफ, वर्क लाईफ, पर्सनल लाईफ सोडून आपण कुठेतरी एन्जॉय केलाच पाहिजे. मस्त असं लंच वगैरे केला आणि पोहोचलो शिर्डीला. आम्हाला प्रोबॅबली 2.5 घंटे लागलेत शिर्डीला जाण्यासाठी. म्हणजे आम्ही निवांतच होतो तरी पण. जर तुम्ही फास्ट गेलं तर तुम्हाला 2 तास आरामात लागेल पुण्यावरून. आणि मस्त असं दर्शन वगैरे आज आम्ही नव्हतो करणार, कारण आज होता गुरुवार आणि आम्हाला माहिती होतं की गर्दा असणारच आहे. आम्ही वन डे ट्रिपसाठी आलो होतो, त्यामुळे आम्ही रिस्क नाही घेतली. कारण जर आम्ही दर्शनासाठी थांबलो असतो ना तर आम्हाला खूप टाईम लागला असता. आणि आमचं वॉटर पार्कचं तिकीट ऑनलाईन होतं काढून ठेवलेलं. त्यामुळे आम्ही आधी वॉटर पार्कमध्ये गेलो आणि आम्ही रात्री दर्शन करण्यासाठी ठरवलं, कारण रात्री थोडंसं गर्दा कमी होतो आणि दर्शन पण लवकर होतं. त्यामुळे मग तो आमचा प्लॅन होता. तुम्ही जर कोणी असाल तर मी तुम्हाला रेकमेंड करेल की गुरुवारी जर येत असाल, तुम्ही 2 दिवसाच्या ट्रिपसाठी येत असाल, तुम्ही नक्कीच गुरुवारी दर्शन घेऊ शकता. पण तुम्ही वन डे ट्रिप प्लॅन करता तर अजिबातच तुम्ही गुरुवारी दर्शन नका करू. म्हणजे जर दुसरं काही प्लॅन असेल तर, आणि फक्त दर्शनासाठी तसं तुम्ही दर्शन करू शकता. पण तुमचा वॉटर पार्क, थीम पार्कचा जर प्लॅन असेल तर तुम्ही सकाळी ते करा आणि तुम्ही रात्री दर्शन करून घेऊ शकता. म्हणजे ते एक सोपं तुम्हाला पडेल. आम्ही ऑनलाईन तिकीट्स काढले, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं शॉर्ट्समध्ये की गुरुवार होतं, त्यामुळे आम्हाला रिस्क नव्हता घ्यायचा. उगाच तिकीट फुल तर होणार नाही, पण ते प्रोसेसला टाईम लागतो, डॉक्युमेंटेशन वगैरे सगळ्या गोष्टीसाठी. त्यामुळे मग आम्ही सगळे तिकीट ऑनलाईन वगैरे काढून ठेवले. तर चेक इन केलं, मस्तपैकी कॉस्ट्यूम वगैरे चेंज केले आणि आम्ही लागलो राईड्स खेळण्यासाठी. खूप वर्षानंतर आम्ही दोघं ट्रिपसाठी बाहेर आलो होतो आणि आम्ही खरंच खूप एन्जॉय केलेला. म्हणजे मला आज समजले की खरं नाही का, थोडंसं तरी माणसाला माइंड फ्रेश होण्याची गरज आहे. कारण वर्क लाईफ, पर्सनल लाईफला सोडून पण थोडंसं एक्सप्लोर करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. खूप राईड्स वगैरे खेळले आणि मी आलो होतो लंच करण्यासाठी. लंचमध्ये त्यांच्याकडूनच होतं, म्हणजे कॉम्बो होता. तिकीट्स प्लस लंच वगैरे हे सगळं त्यांच्याकडे इन्क्लूडच होतं. तुम्ही तसंच तिकीट काढा, म्हणजे तुम्हाला सोयीस्कर पडेल. मस्त असं लंच वगैरे केला, त्यानंतर आम्ही परत राईड्स खेळायला लागलो. आता मी राईड्समध्ये बसून एकही व्हिडिओ काढलेला नाही आहे, कारण मला ते रिस्क घ्यायचीच नव्हती. म्हणजे माझ्यामध्ये पण एवढा धाडच नाही की मी राईड्समध्ये बसून व्हिडिओ वगैरे काढायचा, कारण मला खूप जास्त भीती वाटते. मी ट्राय करत राईड्समध्ये बसलेले आहे आणि माझ्या हस्बंडला पण ट्राय करायला नाही सांगितलं, कारण कसं असतं कधी तिथे हात सुटला किंवा काही झालं तर ते नको आहे. त्याच्यामुळे म्हटलं आम्ही दुसऱ्याचेच व्हिडिओ काढले, ते व्हिडिओ आम्ही काढलेले नाही आहेत. आणि खूप जास्त राईड्स एन्जॉय केल्या आम्ही. 3-4-5 तास इथे होतो, मज्जा केली एकदम लहान लेकरासारखं. या राईडमध्ये जा, त्या राईडमध्ये जा, खूप एन्जॉय, सगळेच लोक एन्जॉय करतात बेसिकली ह्याच्यामध्ये वॉटर पार्कमध्ये वगैरे गेल्यानंतर. आणि खूप मस्त असा मज्जा केली. त्यानंतर आम्ही निघालो होतो वापस दर्शन करण्यासाठी. आता हे जे आहे ना, आम्ही थीम पार्कचं तिकीट ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलं नव्हतं, कारण आम्ही थीम पार्कला ऑलरेडीच विजिट केलेलं आहे. पण त्यामुळे मग आम्हाला असं वाटलं की परत तिथे जाऊन काही मतलब नाही आहे. त्यामुळे आम्ही फक्त वॉटर पार्कचं तिकीट काढलं होतं आणि दर्शन करायचं होतं. आमचा हाच प्लॅन बेसिकली होता. त्यानंतर आम्ही आलो होतो हॉटेलमध्ये. ड्रेस वगैरे चेंज केले पटकन, कारण ओले ड्रेस असतात. त्यामुळे हे आहे साई भक्त निवास, जे आम्ही साईबाबांचं मंदिराचं म्हणजे तिथूनच केलेलं आहे. कारण आम्हाला जास्त वेळ राहायचं नव्हतं, त्यामुळे मग आम्हाला थोडंच टाईमसाठी आम्ही साई भक्त निवासच केला होता. त्याचं तिकीट आहे म्हणजे एक रूम असतं, त्याच्यामध्ये 3 बेड असतात. त्याचं तिकीट आहे ₹250 आणि जर AC घ्याल तर ₹600. तो आम्ही घेतली होती AC. 3 जण आरामात तिथे राहू शकतात. त्यानंतर मस्त असं दर्शन केलं. आता दर्शनासाठी सांगायचं म्हणजे मंदिरामध्ये बिलकुल फोन वगैरे अलाउड नाही आहे, कॅमेरा अलाउड नाही, काहीच नाही आहे. त्यामुळे माझ्याकडे त्याचे फुटेजेस नाही आहेत. फक्त रात्री जायच्या पहिले जेव्हा आम्ही शॉपिंगला गेलो होतो तिथे गुरुवार जसं होतं मी तुम्हाला सांगितलं, तेव्हा तिथे एक मस्त अशी नाही का काय म्हणता येईल, हे झाली होती
साईबाबाची पालखी वगैरेचं खूप छानपैकी तिथं डेकोरेशन वगैरे चाललं होतं. सो त्या थोड्या क्लिप्स आहेत ते मी तुम्हाला पुढे ॲडच करेल. दुपारी दर्शन केलं 4-5 वाजताच्या सुमारासमध्ये आणि आम्ही इथे जेवण करण्यासाठी आलो होतो. जबरदस्त जेवण आहे. त्यांच्या स्पीडला, त्यांच्या जेवणाला खरंच काहीच तोड नाही आहे. म्हणजे इतकं छान जेवण असतं ना तिथलचं की काय बोलायचं. म्हणजे माणूस पोट भरून काय 2 वेळेस जेवण करेल एवढं छान टेस्टी जेवण असतं. सगळं म्हणजे नाही का तुम्हाला सांगते मी शिर्डी जर तुम्हाला फिरायचं असेल, तुमचं बजेट खूप लो असेल आणि तुम्हाला एन्जॉय पण करायचं असेल ना, तर मी रिकमेंड करेल की तुम्ही शिर्डीला नक्की जावं. तुम्हाला सांगते की एवढं कमी पैशामध्ये जर तुमचं म्हणजे नाही का जेवण पण जसं फ्रीच आहे. हॉटेल्स राहण्याची सवय पण एकदम व्यवस्थित बजेट फ्रेंडली आहे. तिकीट्स वगैरे तर सगळे एकदम व्यवस्थित आहे. तर तुम्हाला सांगेल मी तुम्ही नक्कीच बजेट फ्रेंडली असेल तुम्ही नक्की शिर्डीला व्हिजिट करा. खूप छान आहे. आता जसं शिर्डी आहे तसं शेगाव पण आहे असं मी ऐकलं आहे. तर शेगावला आमचा नक्कीच प्लॅन आहे. नंतर जाऊया आम्ही. पण शिर्डीचा खूपच छान आहे. खूप नवीन एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी. म्हणजे नाही का जसं मी तुम्हाला सांगितलं की सिस्टम खूप चेंज झाली आहे. तर तो पण छान एक्सपिरियन्स होता आणि आमच्यासाठी म्हणजे खूप मज्जा आली. आम्ही तो एक दिवस फुल एन्जॉय केलो आणि मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि आम्ही निघालो परतीच्या प्रवासासाठी. आता मी तुम्हाला इथं काही टिप्स वगैरे देते की जसं तुम्ही जर सकाळी याल तर तुमचा जर प्लॅन जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुमचा जर प्लॅन असेल तर गुरुवारी यायचं तर सकाळी दर्शन नका करू. तुम्ही रात्री दर्शन करा. निवांत दर्शन होतं. आणि अशाच काहीतरी टिप्स वगैरे आहेत ते मी तुम्हाला शॉर्ट्समध्ये सांगितलं आहे. तुम्ही नक्की जाऊन बघू शकता. आणि रात्री जायच्या पहिला आम्ही म्हटलं थोडीशी शॉपिंग करू घरच्यांसाठी वगैरे. शॉपिंगचं पण खूप म्हणजे अफोर्डेबल काय म्हणतील एवढं जबरदस्त कलेक्शन आहे. सगळ्याच गोष्टीचं सांगते मी तुम्हाला. खूप छान वाटलं. खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि आम्ही थोडंसं सामान वगैरे घेतलं जसं मला फ्रेम्स वगैरे घ्यायच्या होत्या आणि इथं काहीतरी सप्ताह चालू होता वाटतं मे बी त्यांचा. तर त्यानिमित्ताने इथे मस्तपैकी असं लहान मुलांचे भजंग सत्संग वगैरे खूप छान पद्धतीने चालू होतं. ती शताब्दी महोत्सव होता त्यांचा. सो तिथे पण खूप छान असं सगळं म्हणजे नाही का खूप छान माहोल होता तिथलचा. रात्री जर एन्जॉय करायचं असेल तर रात्री तर एक नंबर फील होता. जसं सांगितलं तुम्हाला पालखीचं. इथे पालखीची तयारी चालू होती. खूप पालखी आय थिंक 10 वाजता होती त्यामुळे आम्हाला एवढा टाईम नव्हता. आम्ही पटकन बाहेरूनच दर्शन केले सगळे आणि व्यवस्थित पद्धतीने छान दर्शन झाले. छान एन्जॉय झाला. वेट एन्जॉयचा पण छान मस्त हे होता रिस्पॉन्स होता आमचा. आणि दर्शनाचा पण हे इथे तुम्हाला सांगितलं मी पालखीची तयारी चालू आहे. सो इथे पालखीची तयारी मस्त पालखी सजवत आहे. 10 वाजताच्या सुमारे ती पालखी निघते. पूर्ण गोल राऊंड मारते दर गुरुवारी आणि इथे इतके लोक असतात ना म्हणजे 2-2, 3-3 तास हे वेट करत होते. म्हणजे आम्हाला खरंच आमच्याकडे टाईम नव्हता नाही तर आम्ही खरंच थांबलो असतो. पण आम्हाला पण हे दर्शन एक्सपिरियन्स घ्यायचा होता पण आमच्याकडे टाईम नव्हतं त्यामुळे आम्ही ते नाही केलं. पण लोक 2-2, 3-3 तास पासून थांबलेले होते इथे. एवढा छान होता माहोल खरं सांगते. गुरुवारचं एक्सपेक्टेडच्या बाहेर होतं की नाही का असतं गुरुवारी रश पण एक्सपेक्टेडच्या बाहेर रश होता. सगळे बाहेरून वगैरे लोक आलेले होते. मस्त एन्जॉय वगैरे केला आम्ही पण. दर्शन वगैरे छान झालं आमचं आणि आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. म्हणजे असं नाही का कुठंतरी वाईट वाटतं की यार नाही का एवढं लवकर दिवस संपला पण चालू पण झाला आणि दिवस लवकर संपला पण. छान एक्सपिरियन्स होता. तुम्हाला कसं वाटलं मला व्लॉग मला नक्की सांगा. जर काही तुम्हाला क्वेरीज असतील काही विचारायचं असेल काही तिकीट्सबद्दल किंवा काही ह्याच्याबद्दल तर मला कमेंट करा. मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स देईल. हा होता आमचा एक्सपिरियन्स. याला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.